नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये LLB 5 इयर्स 2025 चे कॅप राउंड 3 चे वॅकंट सीट्स हे पब्लिश झालेले आहेत. कशा पद्धतीने चेक करायचं आहे त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे आणि त्याची लिंक सुद्धा तुम्हाला मी डायरेक्टली Telegramला तुम्हाला टाकून देईन. Telegramची लिंक जॉइन केलं नसेल अजून तर Telegramची लिंक ही तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जाईल. त्यामधून Telegram चॅनल जॉइन करा आणि तिकडे तुम्हाला लिंक भेटून जाईल. आपण सी-ई-टीच्या वेबसाईटला आलो आहोत. सी-ई-टीच्या वेबसाईटला आल्याच्या नंतर ॲडमिशन पोर्टल AY25-26 यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर LLB 5 इयर्स यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर आता इथे इन्फॉर्मेशन दिसत आहे की राउंड 3 न्यू रजिस्ट्रेशन जे विद्यार्थी नवीन आहेत, अजूनही कॉलेजेसचे प्रेफरन्स आतापर्यंत दिले नसतील, असे विद्यार्थी नवीन रजिस्ट्रेशन करतील. कॉलेजचे प्रेफरन्स देतील आणि मग फॉर्म वगैरे लॉक करतील. ज्या विद्यार्थ्यांनी कॅप राउंड 1 आणि 2 मध्ये ऑलरेडी पार्टिसिपेट केलेलं आहे, ते विद्यार्थी फक्त कॉलेजचे फॉर्म म्हणजेच चॉईस कोड म्हणजे कॉलेजचे प्रेफरन्स फक्त तुम्हाला द्यायचे आहेत. काही विद्यार्थ्यांना एडिटिंग करायचं असेल, काही डॉक्युमेंट अपलोड करायचे असतील, काही मिस्टेक वगैरे झाले असतील, तर ते विद्यार्थी त्यामध्ये चेंजेस करू शकतात. कॉलेज ऑप्शन फॉर्म कशा पद्धतीने फिलअप करायचे त्याची व्हिडिओ ही आता मी अपलोड करत आहे. ओके. बट त्या अगोदर पहिला व्हॅकंट सीट आपल्याला बघणं गरजेचं आहे. त्यावरून तुम्हाला कॉलेजचे प्रेफरन्स द्यायचे आहेत. ओके. त्यासाठी पहिलं व्हॅकंट सीट सांगत आहे आणि नंतरला कॉलेजची जे काही ऑप्शन फॉर्म आहे ते कशा पद्धतीने फिलअप करायचं आहे, त्याची नवीन व्हिडिओ तुम्हाला येईल आणि त्यानंतरच तुम्ही कॉलेजचे प्रेफरन्स द्या. ओके. सो ते स्टार्ट झालेलं आहे आणि इट्स कंपल्सरी टू पार्टिसिपेट इन राउंड 3 म्हणजे कॉलेजचे प्रेफरन्स देणं हे कंपल्सरी आहे. विथआऊट जर कॉलेजचे प्रेफरन्स नाही दिले, तर कॉलेज तुम्हाला अलॉट होणार नाही आहे. चेक व्हॅकन्सी अलॉटमेंट यावरती क्लिक करा. त्यावरती व्हॅकन्सी रिपोर्ट यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला सिलेक्ट युनिव्हर्सिटी जी युनिव्हर्सिटी पाहिजे ज्या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचे आहे, त्या युनिव्हर्सिटीला सिलेक्ट करायचं आणि समजा मला छत्रपती संभाजीनगरची युनिव्हर्सिटी पाहिजे, तर मी त्या कॉलेज जो मला पाहिजे, तसं मी बघेन, की त्या कॉलेजला कितीपर्यंत व्हॅकंट सीट्स आहेत. समजा माणिकचंद पहाडे लॉ कॉलेज आहे. गव्हर्नमेंटच्या सीट जर आपण बघितलं तर शो व्हॅकन्सी यावरती क्लिक करा. सो याच्यामध्ये ओपन जनरलसाठी 6 आहेत, ओपन फिमेलसाठी 3 आहेत, एस-सी कॅटेगरीसाठी 6 आहेत. एन-टी-सीसाठी 1 आहे, ओ-बी-सीसाठी 4 आहे, फिमेलसाठी 1 आहे, ई-डब्ल्यू-एससाठी 1 आहे. आता ओ-बी-सी, जनरल हे लिहिलेलं असतं त्यामध्ये जनरल प्लस फिमेल या दोन्हीही ॲड होतात. फिमेल जर जनरलचा कट ऑफ जर मोडत असेल तर डेफिनेटली ती सीट त्याला भेटून जाणार आहे. आउटसाइड महाराष्ट्र स्टुडंटमध्ये समजा यामध्ये कोणतेही विद्यार्थी अवेलेबल नसतील, तर मग इन्स्टिट्यूट लेव्हल राउंडला ह्या सीट्स कॅरी फॉरवर्ड होतील आणि एन-आर-आयच्या सीट्ससुद्धा तुम्हाला इन्स्टिट्यूट लेव्हल राउंडला बघायला भेटतात. पण काही कॉलेजेस तुम्हाला एन-आर-आयच्या सीट्स ह्या ओपन जनरलला ट्रान्सफर करतात आणि त्यामध्ये मग तुम्हाला ॲडमिशनचे चान्सेस हे खूप जास्त होतात, की तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट होण्याचे. कधी-कधी कॅप राउंड 3 ला या सीट्स ओपन जनरललाच ट्रान्सफर होऊन जातात. ओके. त्यामध्ये अनएडेडच्या सीट जर आपण बघितल्या तर किती आहेत? तर त्याच्यामध्ये बघितलं तर एन-आर-आयच्या 3 आहेत. ओपन जनरलच्या 5 आहेत. ओ-एम-एसच्या 6 आहेत. फिमेल 2 आहेत इथे आणि ओ-बी-सीचं जर आपण बघितलं तर यामध्ये 3 आहेत. सो याच्यामध्ये खूप विद्यार्थ्यांना डाऊट येईल, की सर डिफेन्ससाठी किती आहे? तर फिजिकल हँडिकॅप्ड, डिफेन्स आणि ऑर्फन याच्यामध्ये बघा ओपनिंग यामध्ये दिलेले आहेत. सो यामध्ये तुम्हाला ॲडमिशनसाठी काय करावं लागणार आहे? तुम्हाला यामध्ये व्हॅकन्सी रिपोर्ट बघावा लागणार आहे. तुमच्या कॅटेगरीनुसार ज्या कॉलेजला व्हॅकन्सी असेल किंवा ज्या कॉलेजला समजा 0 व्हॅकन्सी समजा दाखवत असेल, तरीसुद्धा तिकडे ॲप्लाय करा. काही विद्यार्थी तिकडे ॲडमिशनसाठी समजा जर त्या कॅटेगरीचे स्टुडंट नाही गेले, तर ती सीट तिकडे खाली होते आणि मग कॅप राउंड 3 ला तुम्हाला ती सीट भेटून जाते. ओके. सो तुम्हाला कॉलेजचे प्रेफरन्स तुम्हाला द्यायचे आहेत. ज्या कॉलेजला तुम्हाला ॲप्लाय करायचं आहे, ज्या कॉलेजला तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे, ॲज पर तुमच्या पर्सेंटाइलनुसार, कट ऑफनुसार तुम्हाला ते कॉलेजचे प्रेफरन्स चूज करायचे आहेत. समजा युनिव्हर्सिटी मुंबईचं मला गव्हर्नमेंट लॉ कॉलेज पाहिजे, तर मग त्याचा तुम्हाला शो व्हॅकन्सीवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि मग तिथे जर बघितलं आपण तर एन-आर-आयच्या 9 जागा तिथे खाली आहेत. महाराष्ट्र स्टेट ओपन जनरलच्या 2 आहेत, फिमेलसाठी 0 आहे. ओ-एम-एससाठी 1 जागा खाली आहे. एस-सी-बी-सीसाठी जर बघितलं तर 1-1 जागा या
खाली आहेत आणि एन-टी-सीसाठी 1 आहे, एस-टीसाठी 2 आहेत. सो अशा पद्धतीने यामध्ये व्हॅकंट सीट्स पब्लिश झालेल्या आहेत आणि गव्हर्नमेंट सेल्फ फायनान्स जर आपण बघितलं तर त्यामध्ये 3 व्हॅकन्सी एन-आर-आयसाठी आहेत. बाकी ठिकाणी जर बघितलं तर सर्व 0-0 आहे. म्हणजे त्यामध्ये सर्व व्हॅकन्सी या फुल झालेल्या आहेत. ओके. सो त्या पद्धतीने तुम्हाला कॉलेजचे प्रेफरन्स द्यायचे आहेत. कशा पद्धतीने व्हॅकन्सी चेक करायची आहे त्याची तुम्हाला यामध्ये अपडेट मी दिलेली आहे. ओके. आणि कधीपासून तुम्हाला कॉलेज जे काही प्रेफरन्स द्यायचे आहेत कॉलेजचे, ते आजपासूनच द्यायचे आहेत. आजपासूनच चालू झालेले आहेत कॉलेजचे प्रेफरन्स. ओके. कॉलेजचे प्रेफरन्स कशा पद्धतीने तुम्हाला स्टेप बाय स्टेप द्यायचे आहेत, त्याची व्हिडिओ ही नेक्स्ट व्हिडिओ असेल. ते तुम्ही नक्की बघायचे आणि 3 व्हिडिओ बघूनच तुम्ही कॉलेजचे प्रेफरन्स द्या. ओके. थँक सो मच.